नमस्कार, मी स्मिता सावदेकर तुमच्या सर्वांचं स्वागत करते आहे महासेवामध्ये म्हणजेच महाराष्ट्र सोसायटीज वेलफेअर असोसिएशनमध्ये। आज आपण जाणून घेणार आहोत हाऊसिंग सोसायटी मॅनेजमेंट ट्रेनिंग कोर्स संदर्भात म्हणजेच गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन प्रशिक्षण जो डोंबिवली पश्चिम येथे होणार आहे आणि त्याचा टोटल 48 तासांचा हा कोर्स आहे आणि 10 मॉड्यूल्स त्यामध्ये असणार आहेत। काय काय आहे आपण जाणून घेऊया। बघा, कोर्समध्ये जसं की मी मगाशीच सांगितलं की हे 48 तासांचं प्रशिक्षण आहे, 10 मॉड्यूल्स यामध्ये असणार आहे। तुम्हाला कंप्लीट प्रिंटेड स्टडी मटेरियल सुद्धा आम्ही सगळं प्रोव्हाइड करतो आणि ज्यामध्ये तुम्हाला आम्ही एक सोसायटीचा सॉफ्टवेअर डेमो सुद्धा देणार आहोत। आता हा कोर्स का करावा? बघा, हाऊसिंग सोसायटीमध्ये तुम्हाला जर करिअर करायचं असेल किंवा तुमच्या स्वतःच्या सोसायटीचं प्रोफेशनल व्यवस्थापन तुम्ही करत आहात, म्हणजेच काय तर तुम्ही चेअरमन आहात किंवा तुम्ही सेक्रेटरी आहात किंवा तुम्ही ट्रेजरर आहात, तरीसुद्धा तुम्ही हा कोर्स करू शकतात। आणि तुम्ही जरी प्रोफेशनल व्यवस्थापन नसलात तरीसुद्धा तुम्हाला स्वतःच्या सोसायटीची कामं ही योग्य पद्धतीने समजण्यासाठी सुद्धा तुम्ही हा कोर्स करू शकतात। बघा, हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं आणि त्यानंतर तुम्ही ॲज अ सोसायटी मॅनेजर म्हणून काम करू शकता किंवा सोसायटी अकाउंटंट म्हणून काम करू शकता किंवा सोसायटी कन्सल्टंट म्हणून सुद्धा काम करू शकतात। हे बघा, इथे 10 मॉड्यूल्स आम्ही दिलेले आहेत। प्रत्येक मॉड्यूलमध्ये आम्ही काय काय शिकवणार आहोत ते दिलेलं आहे। पहिल्या मॉड्यूलमध्ये आम्ही इंट्रोडक्शन देतो कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मॅनेजमेंटचं, दुसऱ्या मॉड्यूलमध्ये आम्ही बायलॉज शिकवतो, तिसऱ्या मॉड्यूलमध्ये आम्ही स्टॅच्युटरी रजिस्टर्स कसे मेंटेन करायचे हे शिकवतो, चौथ्या मॉड्यूलमध्ये आम्ही मिनिट्स ऑफ मीटिंग आणि प्रपोजल कसे ड्राफ्ट करायचे हे शिकवतो, पाचव्या मॉड्यूलमध्ये आम्ही फॉर्मॅट्स शिकवतो की कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे रेकॉर्ड्स हे कसे कीपिंग केले जातात हे आम्ही शिकवतो, सहाव्या मॉड्यूलमध्ये आम्ही सोसायटी अकाउंटिंग आणि ऑडिट प्रोसिजर कशी असते हे आम्ही शिकवतो। त्याचबरोबर 7व्या मॉड्यूलमध्ये आम्ही MCS ॲक्ट 1960 मध्ये सेक्शन 154B जो आहे तो आम्ही शिकवतो। 8व्या मॉड्यूलमध्ये आम्ही इंट्रोडक्शन टू फॅसिलिटी मॅनेजमेंट इन हाऊसिंग सोसायटी हा महत्त्वाचा आहे, तो मॉड्यूल आम्ही शिकवतो। 9व्या मॉड्यूलमध्ये अकाउंटिंग फीचर्स अँड ऑफ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी सॉफ्टवेअर, म्हणजे जसं मी मगाशी सांगितलं की सॉफ्टवेअर जर असेल तर त्याचं अकाउंटिंग फीचर कसं असतं हे डेमो आम्ही तुम्हाला दाखवतो। आणि 10व्या मॉड्यूलमध्ये इलेक्शन प्रोसिजर फॉर ई क्लास कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी। बघा, ई क्लासच्या ज्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहेत त्यांचं इलेक्शन कसं घेतलं जातं, ते कसे कंडक्ट केले जातात, क्रायटेरिया काय आहे, त्याची प्रोसिजर काय आहे, हे सगळं तुम्हाला 10व्या मॉड्यूलमध्ये आम्ही शिकवतो। आता याची फी स्ट्रक्चर कशी आहे बघा, जर तुम्ही 30 नोव्हेंबरच्या आधी म्हणजे 30 नोव्हेंबर 2025च्या आधी जर तुम्ही याची ॲडमिशन घेतली तर 10,000 प्लस 18% GST म्हणजे टोटल 11,800 रुपये याची फी आहे, ज्यामध्ये तुम्हाला महासेवाची 1 वर्षाची मेंबरशिप फ्री मिळते, 12 मॅगझिन तुम्हाला येतात आणि 10% डिस्काउंट तुम्हाला आपल्या शॉर्ट टर्म कोर्सेसवर मिळतं। पण जर तुम्ही 30 नोव्हेंबर 2025 नंतर जर तुम्ही ॲडमिशन घेतलीत तरीसुद्धा तुम्हाला फी आहे 10,000 प्लस 18% GST म्हणजे टोटल 11,800 रुपये आहे, पण तुम्हाला हे सगळे जे बेनिफिट आहेत ते इथे मिळत नाहीत। आता ह्याचं बॅच कशी असेल बघा, पहिली गोष्ट म्हणजे ही बॅच आता सुरू होते आहे ती 21 डिसेंबर 2025 पासून आणि ह्या बॅचचा जो टायमिंग आहे तो सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे आणि हे फक्त संडे टू संडेच असतात कोर्स, म्हणजे हा जो कोर्स आहे तो फक्त दर संडेला आपण घेणार आहोत आणि असे 9 संडे आपण यामध्ये कव्हर करणार आहोत आणि याचं लोकेशन आहे डोंबिवली वेस्टमध्ये। तर अजिबात वेळ न घालवता लगेच आम्हाला कॉन्टॅक्ट करा। तुम्हाला सुद्धा या कोर्सला जर ॲडमिशन घ्यायची असेल तर आमच्या महासेवा ठाणे डिस्ट्रिक्ट ब्रँचला आम्हाला आत्ता कॉल करा आणि तुमची सीट कन्फर्म करा। तेव्हा तुमचे जे कोणी मित्रमैत्रिणी असतील, तुमचे नातेवाईक असतील किंवा तुमच्या ओळखीचे असतील त्यांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाईल आणि ज्यांना गरज आहे ते नक्कीच या ॲडमिशन घेतील आणि आपलं स्वतःचं असं एक करिअर ते निवडू शकतात। तेव्हा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि
हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद.